नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत काल जे अर्थसंकल्प झालेला आहे, याबाबत काही नवीन अपडेट आलेली आहे. आणि नवीन अपडेट काय आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 8 मार्चला हप्ता वितरण होणार आहे आणि याची जी घोषणा आहे, हे अर्थसंकल्पामध्ये होऊ शकते, असं बऱ्याचशा महिलांना वाटलेलं होतं. तर याबाबतची कुठल्याही प्रकारची घोषणा काल झालेली नाही आहे. तसेच 2100 तुम्हाला प्राप्त होणार आहे. 2100चा हप्ता तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. तर याबाबतची घोषणा होणार आहे असं पण आपल्याला वाटलेलं होतं. पण 2100 बाबतची पण कुठल्याही प्रकारची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आहे. तरी या ठिकाणी 3 महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या ज्या ह्या तुमच्यासाठी कालच्या अधिवेशनामध्ये आलेल्या आहेत. ह्या बातम्या कोणत्या तर बघून घ्या. येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहिणीसाठी 3 महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी केलेल्या आहे. असे या 3 महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी कालच्या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीसाठी घेतलेले आहे. तुमची योजना ही अशी सुरू ठेवण्याचे वचन पण या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे मुलांनो, तर यावर काही आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.